रंगताना दिसतीये शाहू कुंभी प्रीमियर लीग चा हा पहिला सामना. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजिंक्य आयरे गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या विरोधात आपण स्ट्राईक वरती पाहतोय ते म्हणजेच स्वप्नील. हा सुरेख फटका इथे मात्र केला गेला आहे. स्वप्नीलच्या बॅट मध्ये इथे मात्र चांगला फटका पाहायला भेटला. नक्कीच टायमिंग प्रॉपर आहे या फटक्यावरती. तोपर्यंत 2 धावा जे आहेत ते संघाच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे तर केली जाते. या चेंडूवरती समोरच्या दिशेने सुरेख फटका केला आहे. चेंडू जातोय तर सीमारेषा बाहेर. चुपकार 4 धावीसाठी. टायमिंग प्रॉपर आहे या फटक्यावरती आणि चेंडू 4 धावा देऊन जाईल. बोला काय तुम्हाला काय संधी आज मिळणार पाहिजे का सांगा. 7 धावा फटकावरती लागले जात आहेत. रुंदा दिलीपच्या विरोधात हॉटेल समाधान. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका केला जातोय. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या प्रकारे इथे मात्र पाहायला भेटते. वेळविकीचा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. तोपर्यंत इथे मात्र एकेरी धाव इस सगळ्याच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 8 धावा फटकावरती. अजिंक्य आयरे तिच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता पाहायला भेटते. दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील त्याच्या विरोधात आला होता आणि त्यानंतर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय अजिंक्य आयरे फ्रॉम वरंगी पाडाळे. नक्कीच एक फटका केला जातोय. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावेसाठी. मॅन फ्रॉम सांगू सचिन कासोटे इथे मात्र मॅन फ्रॉम सांगरूळ या खेळाडूकडून इथे मात्र एक छोटा पाकेट बडा धमाकावाला फटका इथे मात्र पाहायला भेटला. चांगली बॅटिंग इथे मात्र केली जाते. सचिन कासोटे नक्कीच या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे या खेळाडूला आणि तोच अंदाज इथे मात्र बॅटच्या माध्यमातून दाखवला जातोय. 12 धावा फटकावरती लागल्या जात आहेत. अजिंक्य आयरेच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्या. अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल. हॉटेल समाधानच्या विरोधात आपण पाहतोय रुंदाज 11 या 2 बलाढ्य संघांना. आवाज होते का हो या चेंडूवरती इकट केला गेला तो पंचच्या दिशेने फटक्याला गेल्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये बनवले गेले तब्बल 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आज समाप्त झालाय. ऐका ते माहिती प्रॉब्लेम काल मग कुठे जोडले गण्याकडनं घ्यायची गण्या नाही बोला तो बघा माईक पण ऑफ आहे. कोण आधी का त्याचा का माहिती आहे बोललेलं पण याला बोल बघ फुल आवाज वाढे किती बोल
13 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यात अजिंक्य आयरेंना गोलंदाजी मार्कवरती येताना, त्यानंतर सुनील शिला. हो इथे मात्र मॅन फ्रॉम पुढीच्या सुपरस्टारने पहिल्या चेंडूवरती घात केलाय, फलंदाजाला बाद केलाय. जास्त ऐकू आले रे. डायरेक्ट इनपुट दिलं नाही, डायरेक्ट दिलंय. तुला माईकची रेंज कमी करता येते का रे? होय नाही ना. तर तुझ्यापाशी बघूया. ते हे बंद कर नाही हे जास्त बंद करू घे. त्याचं ऑफ केलं साईड त्याच्यामुळेच असणार. आता बघ बोल की आता बघ चालू करू तो ह्याच्यात येतं ते बघ. काल नव्हतं ना. आता बघ चालू आहे. आता बघ हा ते आता बघ थांब करता येतो त्याचं हे काय ना. काल नव्हतं ना एवढे हे कॅप्चर करत. बॅट्समन काय माहित नाही कोणाला. बॅट्समन कोण आहे? बिल्ले. फलंदाजीसाठी मयूर बिल्ले, मॅन फ्रॉम गगन बावडा. गगन बावड्याचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो इथे जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. सुनील शिलाचं कौतुक करावं लागेल. मॅन फ्रॉम कुडीत्रे, संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे या संघाकडून कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आलाय आणि त्याबरोबर जर पाहायला गेलं तर हा संघ जो आहे तो राजापूर असेल, सौंदळ असेल, या परिसरात पाचल असेल, या परिसरामध्ये देखील कित्येक वर्ष खेळताना आपण या खेळाडूला देखील पाहिलंय. कोकणामध्ये देखील हा खेळाडू नक्कीच परिचयाचं नाव आहे सुनील शिला. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर रनआउटचा चान्स आहे. तरफेकी क्षेत्ररक्षण अजिंक्य आयरेंच्या माध्यमातून पाहायला भेटते. अजिंक्य आयरे एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु कुठेतरी चूक झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा फटकावरती लागल्या जातात. सचिन कासोडे बॅक टू द पेव्हलियन गेले, त्यांची जागा मयूर बिल्लेने देखील घेतली. हो हा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे टाकला जातोय. एक प्लॅनिंग नुसार गोलंदाजी केली जाते. सुनील शिलाच्या माध्यमातून उजव्याशीच्या बाहेर ते चेंडू टाकले जात आहेत आणि त्याच चेंडूवरती बसतात देखील स्वप्नील. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर मोठा फटका सजवायचा होता. सेम रिप्ले इथे मात्र पाहायला भेटतोय. सेम टप्पा सेम रिप्ले इथे मात्र फटका देखील केला गेला आणि उर्वरित कामगिरी जीवन यांनी देखील केल्या. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते जीवन यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाचा समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 14 धावा फटकावरती. बंदच करते. गोलंदाजी मार्कवरती अजित सौंदरकर. कोण आहे अजित सौंदरकर? कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगाव गावचा सुपुत्र, ज्याने गिरगाव मध्ये 14 ऑगस्ट 1995 रोजी जन्म घेतला आणि त्यानंतर या खेळाडूने क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कोरायला सुरुवात केलं. असा आहे हा गिरगावचा सुपुत्र अजित शिवाजी सौंदरकर. एक चांगले खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर युवा उद्योजक म्हणून यांची ख्याती आहे. नक्कीच गारमेंटच्या क्षेत्रामध्ये या खेळाडूंनी आपलं प्रभुत्व हे गाजवलं देखील आहे.
गारमेंटचे क्षेत्र सांभाळत असताना क्रिकेटवरती आवड आणि क्रिकेटवरती अतोनात असणारं प्रेम आणि त्याचमुळे इथे मात्र अजित सौंदरकर हे क्रिकेटच्या मैदानावरती देखील चांगला खेळ हा सादर करताना दिसलेत. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर अजित सौंदरकर पहिला चेंडू उजव्याशीच्या थोडस बाहेरचा टाकताना दिसत आहेत आणि उर्वरित कामगिरी ही पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटते. म्हणजेच पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच एक्स्ट्रा धावेचा. एक्स्ट्रा धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 धावा. अजित सौंदरकर नक्कीच कमबॅक करण्यासाठी ओळखले देखील जातात आणि कमबॅक साधावं देखील लागेल. ओहो, चांगला चेंडू आहे लोअर फुल टॉस आणि याच चेंडूला पिक करण्यामध्ये मयूर बिल्लेला अपयश आलंय. नक्कीच गगन बावड्याचा सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. चांगला खेळ मी पाहिला यांचा गगन बावड्या परिसरामध्ये, परंतु सध्याच्या घडीला याच सांगरूच्या मैदानामध्ये थोडंसं अपयश येताना दिसतंय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकेरी धाव ही त्यांच्या माध्यमातून बनवली गेल्या. ओहो, अजून एक दर्जेदार चेंडू, कमालीची गोलंदाजी. गिरगावची एक्सप्रेस आज सांगरूळ मध्ये दाखल झाल्यानंतर गिरगाव एक्सप्रेस कमालीची गोलंदाजी करताना दिसते. चांगले चेंडू टाकले जात आहेत अजित सौंदरकर यांच्या माध्यमातून, कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. याआधी सुनील शिलानी ज्या प्रकारचं तंत्र इथे मात्र अवलंबलं होतं त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला अजित सौंदरकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. ओहो, अजून एक चेंडू निर्धाव शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव देखील गणला जातोय. मयूर बिल्ले वाईटचा अपील पंतांकडे करतायत, परंतु मला समजत नाहीये वाईट या कशासाठी. नक्कीच जर पाहायला गेलं तर हा चेंडू पॅचच्या वरून ट्रॅव्हल होताना दिसतंय. थोडंसं खराब शॉट सिलेक्शन म्हणता येईल मयूर बिल्ले यांचं. ज्या प्रकारे चेंडू येत आहेत त्या प्रकारे चेंडूला मार्गक्रमण करावं लागेल. नक्कीच आता मात्र स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला प्लॉट मध्ये तब्दील करायचं होतं, परंतु अजित सौंदरकरकडे ताकद आहे फलंदाजाला रोखण्याची आणि तीच ताकद दाखवली गेली. मयूर बिल्ले जे थोडस स्ट्रगल करत होते त्यांना इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन पाठवलाय. देवराज मेटके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्योतिबाचा पुजारी देखील आहेत हे देवराज मेटके आणि त्याचबरोबर क्रिकेट वरती त्यांचं प्रभुत्व देखील आपल्याला पाहायला भेटलंय. ओहो, चांगला चेंडू आहे. अजित सौंदरकरांचं कौतुक करावंच लागेल कारण का देवराज मेटकेला देखील इथे थांबवलं गेलंय, परंतु देवराज मेटके हे देखील आपली ताकद आजमावतील जरूर. 41,000 पॉइंटला अजित सौंदरकर यांना आपल्या ताफ्यामध्ये घेतल्यानंतर नक्कीच ती कामगिरी त्यांच्या माध्यमातून पूर्ण देखील केली जाते. ओहो, चांगला चेंडू आहे. फलंदाजाला रीड केलं जात आहे आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. ओहो, या चेंडूवरती रनआउटचा चान्स आहे. फेकी खराब पाहायला भेटते. फेकी नक्कीच खराब पाहायला भेटते. इम्पॉर्टंट विकेट होती देवराज मेटकेची आणि जीवन
देखील सांगतायत यष्टीरक्षकाकडे थ्रो करणं गरजेचं होतं आणि 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 17 धावा फलकावरती. अजित सौंदरकर एक यशस्वी षटक इथे मात्र संपुष्टात आणतायत. या षटकामध्ये 3 धावा आणि एक महत्वाची विकेट देखील त्यांच्या माध्यमातून मिळवली गेली. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संघाचा कर्णधार स्वतः जबाबदारी घेताना दिसत. सुनील शिलार नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र राखला जातोय. स्वप्नीला इथे मात्र सामोरं जावं लागतंय कठीण परिस्थितीला, परंतु याच कठीण परिस्थितीवरती मार्ग काढावा लागेल, उत्तर शोधावे लागतील. कारण का धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गड्याच्या मोबदल्यावरती 18 धावा. सुनील शिलार या आधीच्या षटकामध्ये फक्त एकेरी धाव खर्च केली होती. एक महत्वाची विकेट देखील मिळवली गेली होती. इथे मात्र देवराज मिटके वेट अँड वॉचचा फटका जरूर सजवतायत. क्षेत्ररक्षण खराब झाले, नक्कीच क्षेत्ररक्षण इथे मात्र खराब आणि त्याचा फायदा इथे मात्र 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. तो नवीन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा फलकावरती. सुनील शिलार नक्कीच कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. सुनील शिलारच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. या चेंडूवरती देवराज मेटके ज्योतिबाचा सुपरस्टार बरसला. चेंडू आउट ऑफ दी पार्क 6 धावेसाठी. आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त डीजे मास्टरांच्या माध्यमातून नक्कीच शंकर महादेव देवादिदेव महादेव यांचा इथे मात्र सॉंग लावल्यानंतर इथे मात्र तांडव केला जात आहे. ते म्हणजेच ज्योतिबाच्या सुपरस्टार देवराज मेटकेच्या माध्यमातून का फटका केला. लाजवाब टायमिंग प्रॉपर. विचार विनिमय करायला भाग पाडले या 2 षटकारांनी. देवराज मेटके 5 चेंडूमध्ये 16 धावा आणि त्याचमुळे धावसंख्या फ्लाय होताना दिसली आहे 32 धावा फलकावरती आणि त्यामधील निम्म्या धावा या देवराजच्या बॅटमधून आल्या आहेत. सलग 2 षटकार इथे मात्र पाहायला भेटल्या. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती सुनील शिलारच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता दाखवली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये सुनील शिलार यशस्वी ठरले होते, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त जर पाहायला गेलं तर एकेरी धाव खर्च केले गेले.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 32 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यावरती. सुनील शेलारच्या विरुद्ध आक्रमकता तीव्राज मिटकेच्या माध्यमातून. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर पंचांकडे अपील केली आहे, अपील फेटाळली जाते. हो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. कौतुक करावं लागेल, सुनील शेलारचं देखील एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स कामी आणलाय. शेवटच्या दोन चेंडूवरती दोन चेंडू निर्धाव आले आणि त्यानंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा फलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यावरती अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. 7 षटकांचा सामना आहे आतापर्यंत बनवल्या गेल्या. 4 षटकामध्ये 32 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यावरती अशी ही धावसंख्या. देवराज मिटके 7 चेंडूमध्ये 16 धावा तर दुसऱ्या बाजूला 7 चेंडूमध्ये 8 धावा स्वप्नीलच्या माध्यमातून देखील बनवल्या गेल्यात. ही मॅच चालू आहे रुंदाज 11 स्पोर्टच्या विरोधात हॉटेल समाधान. सध्याच्या घडीला हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाचं वर्चस्व हे पाहायला भेटते. बत्तीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीने 5वं षटक अजित सौदळकर गिरगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती. ओहो, कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जवळजवळ 5 चेंडू या गोलंदाजाने निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी. या आधीच्या षटकामध्ये देखील जगडून ठेवलं गेलं होतं मयूर बेलेला. या षटकामध्ये स्वप्नीलला देखील जगडून ठेवलंय. स्वप्नील देखील थोडस जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना दिसत आहेत. परंतु एका बाजूला देवराज मेडके नक्कीच कमालीची बॅटिंग. या चेंडूवरती हलक्या हाताने फटक्याला सजवल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र नक्कीच अजित सौंदरकर यांच्या क्लासची परीक्षा असणार आहे. कारण का जर पाहायला गेलं तर देवराज मेडके जे मोठ्या फटक्यांसाठी ओळखले देखील जातात, ज्यांच्या माध्यमातून 7 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आलेत, त्याच फलंदाजाला रोखायचं आहे. तर त्यासाठी एक मॅजिक चेंडू इथे मात्र टाकावा देखील लागेल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. परंतु सध्याच्या घडीला 2 चेंडूमध्ये एकेरी धाव खर्ची गेले अजित सौंदरकर यांनी या षटकामध्ये. ओहो, कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल अजित सौंदरकर. गिरगाव एक्सप्रेस आज वेगळ्याच रंगामध्ये पाहायला भेटते. कमालीची गोलंदाजी. सुरुवातीचा सीझन जेव्हा चालू झाला तेव्हा थोडस प्रेशर मध्ये होते एक गोलंदाज. त्यानंतर आपल्या टेक्निक मध्ये जे बदल केले ते काबिले तारीफ मेहनत घेताना दिसतोय हा खेळाडू आणि त्या मेहनतीचं फळ हे त्याला नक्कीच मिळत आहे. डान्सिंग डाव द विकेट, फटका सजवला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला जातोय, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. बडी मछली जाल में फसी. गिरगाव एक्सप्रेस सफलतेच्या वाटेकडे.
फलंदाजीसाठी किरण नलावडे बॅटिंगसाठी सज्ज झालेत. एक लेफ्ट आर्म फलंदाज किरण नलावडे मॅन फ्रॉम कांचनवाडी, एक दर्जेदार खेळाडू. एक जर पाहायला गेलं तर फिरकीचे गोलंदाज देखील आहेत किरण नलावडे, चांगली बॅटिंग देखील करतात. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व किरण नलावडे. नक्कीच त्यांचा देखील क्लास या किरण नलावडे यांचा देखील इथे मात्र क्लास इथे मात्र पाहायला भेटेल. पाहूया कशा प्रकारे आपला क्लास दाखवला जाईल. परंतु सध्याच्या घडीला मॅन फ्रॉम गिरगावचा सुपरस्टार इथे मात्र आज वेगळ्याच ढंगामध्ये पाहायला भेटते. अजित शिवाजी सौंदरकर नक्कीच कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते त्यांच्या माध्यमातून. हो हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर खोदून काढला. या चेंडूला समोरच्या दिशेने या फटक्याला सजवल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 34 धावा फलकावरती. 34 धावा फलकावरती अजित सौंदरकर. नक्कीच काय गोलंदाजी पाहायला भेटतीये. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 11 चेंडू टाकलेत आणि 11 चेंडू मध्ये फक्त 5 धावा आणि 2 विकेट देखील मिळवल्या. त्यामध्ये महत्वाची विकेट आपण पाहिली ती म्हणजेच देवराज मिटके, ज्यांच्याकडे क्षमता होती एक मोठी पारी सजवण्याची. त्याच फलंदाजाला माघारी परतवले गेले. अजित सौंदरकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत. ओ दी विकेट. ओहो, कमालीची गोलंदाजी मित्रांनो. एकदा गिरगाव एक्सप्रेस साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. 2 षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट त्याच्या माध्यमातून मिळवल्या गेल्या. यासाठी सुनील शिलारने या खेळाडूला 41,000 पॉइंटने खरेदी देखील केलंय. कमालीची गोलंदाजी. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या 34वा 3 गड्याच्या बोबल्यामध्ये. यामध्ये एक महत्वाची विकेट देवराज मेटकेची देखील आपल्याला पाहायला भेटली. मयूर बिल्ले आणि त्याचबरोबर सजन कासोडे हे 3 फलंदाज हे बॅक टू द पेव्हिलियन गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा फलकावरती लागले जातात. सजन सॉरी सबदाना कडके यांच्यासाठी तौसिफ मुल्ला यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो हो, या चेंडूवरती त्यांचं स्वागत इथे मात्र किरण नलावडेने केलंय षटकाराने. स्पेक्ट से करेंगे सबका स्वागत. निखिल पवार सैराट यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक युवा खेळाडू ज्याने पन्हाळा प्रीमियर लीग अक्षरशः धनानून सोडली. देवराज स्पोर्ट्सचे संघमालक प्रवीण सूर्यवंशी यांचा देखील सहर्ष स्वागत आहे. आणि या चेंडूवरती इथे मात्र विकेट मिळवली गेल्या. या आधीच्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटला, परंतु या चेंडूवरती नक्कीच किरण नलावडे सारखा एक मोठा अडथळा दूर केला गेला. बॅक टू द पेव्हिलियन किरण नलावडे. संयम राखणं गरजेचं होतं, परंतु संयम राखण्यामध्ये अपयश आलं. उर्वरित कामगिरी ही सुनील शेलारने केल्या. कमालीचा झेल पाहायला भेटला.
समाधान खडके नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट इथे मात्र मिळवून गेलेत. फलंदाजीसाठी आनंद हा देखील पाहायला भेटतोय. मॅन फ्रॉम गगन बावडा, अजून एक गगन बावडेचा फलंदाज युवा सितारा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यांनी देखील गगन बावडेचं क्रिकेट हे दणानून सोडलंय. नक्कीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला भेटतो. गगन बावडा प्रीमियर लीग या लीग मध्ये यांचा देखील बोलबाला इथे मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल. हो या चेंडूवरती इथे मात्र फटका चांगला खेळला. गॅप मध्ये फटकेला सजवल्यानंतर चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावेसाठी. विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओहो विशालने इथे मात्र विशाल फटका केलाय. फटका लाजवाब आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या फटक्याला सजवलं गेलंय 6 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 52 धावा दफलकावरती लागले जात आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 52 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकामध्ये बनवले गेलेत 52 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती शेवटचे षटक पाहूया कोणच्या आतामध्ये चेंडू इथे मात्र दिला जातोय. रमेश गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना देखील पाहतोय. रमेश गोसावी बाबर धावा फलकावरती रमेश गोसावी इथे जर पाहायला गेला तर
या चेंडूवरती चांगला फटका आहे, सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर. कव्हरच्या दिशेने फटक्याला सजवल्यानंतर टीप कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत जर पाहायला गेला तर ओहो क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु फेकी थोडीशी खराब, कलेक्शन खराब झालं. नतीजा इथे जर पाहायला गेला तर 4 धावा या फटकावरती जोडण्यामध्ये यश आले. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 56 धावा. इथे मात्र चित्त्याची चपाई दाखवली जाते. आनंद आणि विशाल यांच्या माध्यमातून विशालने एक पहिल्या चेंडूचा सामना करताना एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून जरूर आला. रमेश गोसावी नक्कीच पहिला चेंडू चांगल्या प्रकारे टाकला गेलाय. या चेंडूवरती सुरेख फटका आनंदाच्या बॅट मधून इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषा बाहेर लॉंग लेगच्या डोक्यावरून सरळ 6 धावेसाठी फटका. बासष्ट धावा फटकावरती लागले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, 2 चेंडूमध्ये 10 धावा. इथे मात्र रमेश गोसावी यांनी देखील खर्च केलेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रमेश गोसावी यांना स्लॉगवरच्या षटकामध्ये नक्कीच धावा बनवल्या जात आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, या चेंडूला टॅप केला जातोय एकेरी धावेसाठी. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 63 धावा फलकावरती अजिंक्य आयच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगले झाले तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. विशाल इथे मात्र नक्कीच विशालच्या विरोधात एक मॅजिक चेंडू इथे टाकल्यानंतर एकेरी धावेसाठी फटका केला गेलाय. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 64 धावा. सुरुवातीला वाटलं होतं की 60 धावांपर्यंत मजल मारतील परंतु इथे मात्र 60+ धावा या बनवल्या गेल्या आहेत. म्हणजेच कुठेतरी सन्मानजनक स्कोर उभा करून ठेवला. हो हो, या चेंडूवरती कमालीचा चेंडू आहे, फटका फसलाय देखील. चेंडू हवेत, उर्वरित कामगिरी इथे मात्र डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र पूर्ण केली. अक्षय अक्षय इथे मात्र फलंदाजीसाठी सज्ज झाले. 6 गड्याच्या मोबदल्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64 धावा फलकावरती. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच एकेरी धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, फेकी थोडीशी खराब होती परंतु जीवन यांच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन झाल्यानंतर या चेंडूवरती एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 65 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या 65 धावा. 66 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहूया या उद्दिष्टाचा पाठलाग यशस्वीरित्या पाहायला मिळेल का.
सह्याद्री Destroy your marathi godless. सह्याद्री चरण सह्याद्री पण छत्रपती शिवाजी महाराजांना चला फलंदाज पाठवून द्यायचे. चला हॉटेल समाधान. चला आपली सलामीची जोडी आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच एक आश्चर्यकारक इथे मात्र जर पाहायला गेलं तर निर्णय मला पाहायला भेटतोय. म्हणजेच काहीतरी प्लॅनिंग वेगळं शिस्त डोक्यामध्ये. रुंदाज 11च्या या प्लॅनिंगला नक्कीच सलाम करावा लागेल, कारण का सचिन कासोडे यांच्या वरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास इथे मात्र सार्थ देखील करावा लागेल सजनला. हो हो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल बाद करण्याची संधी. ओ क्षेत्ररक्षकाने चूक केल्या. नतीजा इथे जर पाहायला गेला तर 3 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा या कंप्लीट कौतुक करावं लागेल सदन कासोडे यांचा देखील, कारण का जर पाहायला गेलं तर जो विश्वास दाखवलाय तो विश्वास कुठेतरी सार्थ देखील केला जातोय त्यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूंवरती नक्कीच चांगले चेंडू टाकले गेले, त्याच्यामधून चांगल्या टप्प्यावरती टाकले गेलेत. पाहूया इथे मात्र जी रणनीती आहे रुंदाज 11 संघाची, ती रणनीती किती यशस्वी होणार आहे हे देखील पाहावं लागेल. आपल्याला 67 धावा रोखायचे तर गोलंदाजी चांगलीच करावी लागेल. या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि त्यानंतर छोटा पॅकेट बडा धमाका करताना दिसत आहे. सजन कासोडे कमालीचा चेंडू टाकला गेला. नक्कीच जो निर्णय घेतला गेला कौतुक करावं लागेल रुंदाज 11 संघाच्या कर्णधाराचा देखील, कारण का जो निर्णय हा घेतलाय तो निर्णय सजन कासोडेने यशस्वी करून दाखवलाय. झेल अप्रतिम पाहायला भेटला विशालच्या माध्यमातून. कमालीचा झेल आणि याच झेल वरती सुनील शेलार सारखा एक मोठा अडथळा इथे मात्र दूर केला जातोय. त्यांच्याकडे
बॅटिंगसाठी अमर अमर सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल अमर यांच्या माध्यमातून. इथे याचं पाहायला गेलं तर सजन कासोटे एकीच आश्चर्याचा धक्का देत आहेत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र अजून एक चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट. ओहो डायरेक्ट हिट असती तर नक्कीच माघारी परतावं लागलं असतं अमर सर यांना देखील. परंतु कौतुक करावं लागेल. इथे मात्र सजन कासोटे एक वेगळा सजन कासोटे इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ती विकेट आहे सुनील शेलार यांची महत्वाची विकेट. सुमित मेहतर हे देखील चांगले खेळाडू आहेत. कित्येक मॅच मध्ये मॅच विनिंग पारी यांनी देखील खेळल्या आणि सध्याच्या घडीला संयम देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला देखील मिळतोय. आणि या संयमाने चालणारी माणसं ही यशाच्या मुकामी देखील पोहोचतात. आज संयम दाखवावं लागेल आणि यशाच्या शिखरावरती जावं लागेल, पोचावं लागेल आणि त्यासाठी अतुनात प्रयत्न. ओहो या चेंडूवरती देखील कमालीची गोलंदाजी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या सजन कासोटेसाठी. कमालीची गोलंदाजी. दिवराज स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवकल्याण स्पोर्ट्स आणि दिवराज स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम गगन बावडा. मयूर बिल्ले इतिपत्र आपण त्यांना देखील पाहतोय. मयूर बिल्ले पाहूया कशा प्रकारे इतिपत्र गोलंदाजी केली जाईल त्यांच्या माध्यमातून. वृंदाज हिलिबनचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध हॉटेल समाधान स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. नक्कीच हलक्या हाताने या चेंडूला टाकले गेल्यानंतर इथे मात्र हलक्या हाताने फटक्याला सजवलं देखील गेलंय. पंच दिशेने फटक्याला सजवल्यानंतर संघाची धावसंख्या जी आहे ती एकेरी धावांनी पुढे देखील सरसावती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावा या धावफलकावरती. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवला गेला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येईल तोपर्यंत चेंडू ओहो कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. तीन धावा इतिमध्ये संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 धावा फलकावरती. धावसंख्या इथे मात्र पुढे वाढत चालली बढवावीच लागेल कारण का आपल्याला मुक्कामी पोहोचायचे 66 धावांच्या आणि त्याचमुळे या धावसंख्येला आकार द्यावा लागेल आणि मॅच संपवावी लागेल. फिनिश करावी लागेल. फिनिशरचा रोल अदा करावा लागेल सुमितला देखील.
रिवर्सचा फटका, वेट अँड वॉचचा फटका सजवल्यानंतर चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावेसाठी. कमालीची बॅटिंग इथे मात्र केली जाते. सुमित मेहतर शांत दिसणारा हा चेहरा बॅटिंग मध्ये नक्कीच आपली आक्रमकता देखील दाखवतायत. सुमित मेहतर 3 चेंडू मध्ये जर 4 चेंडू मध्ये जर पाहिलं गेलं तर 9 धावांवरती खेळत आहेत. चांगली बॅटिंग त्याच्यामध्ये पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल सुमितचं देखील. 4 चेंडूचा सामना केलाय, 9 धावा. रिवर्सचा फटका, वेट अँड वॉच शेवटच्या चेंडू पर्यंत इथे मात्र लक्ष केंद्रित केल्यानंतर एक चांगला फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. ओहो, या चेंडूवरती इथे मात्र पंचांकडे अपील. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जावं लागेल इथे मात्र सुमित मेहतरला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 2 गड्याच्या बोबल्यावरती 14 धावा या फटकावरती लागले जातात. अजून एका विकेटचं पतंग इथे मात्र कापलं जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल ते म्हणजे रुंदाज 11 स्पोर्ट्स संघाचा ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती काबिले तारीफ. आणि कौतुक करावं लागेल कर्णधाराचा देखील ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजाला इस्तेमाल केलाय, नक्कीच वाकडण्याजोगं. एका प्लॅनिंग नुसार इथे मात्र खेळ सादर केला जातोय रुंदाज 11 संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये सजन कासोडे यांचा खेळ आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. धावा रोखल्या गेला. सुमित शेलार सारखा एक महत्वाचा फलंदाज माघारी परतवला गेला. आणि सुमित शेलार आणि सजन कासोडे हे याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस देखील करत असतात आणि त्याचमुळे कुठेतरी हा योग्य निर्णय म्हणावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा 2 गड्याच्या बोबदल्यावरती. या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु या फटक्यामध्ये ताकद नाहीये. लिफ्ट स्क्वेअर लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केल्यानंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 16 धावा त्या फटकावरती. एस के सर यांच्या माध्यमातून इथे मात्र पुढील मॅचची नाणेफेक जी आहे ती केली जाते. देवराज स्पोर्ट्सच्या विरोधात आहे शिवकल्याण स्पोर्ट्स. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल पाहूया कोणाच्या बाजूने लागतोय. देवराज स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय असेल बॅटिंग गोलंदाजी करण्याचा. देवराज स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकल्यानंतर इथे मात्र गोलंदाजीचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय. बॅट्समन नावं सांगायची आहेत. बबलू इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या विरोधात फिरकीचा जादूगार किरण नलावडे हे देखील आपल्याला पाहायला भेटतात. किरण नलावडे गोलंदाजी मार्क वरती फ्रॉम कंचनवाडी. किरण नलावडे पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. आतापर्यंत 2 षटकामध्ये यशस्वी गाथा ही आपल्याला पाहायला भेटते. रुंदाज 11 स्पोर्ट्स संघाची 30 चेंडूमध्ये अजून देखील 51 धावा बनवावे लागतील. या चेंडूवरती हलक्या हाताने फटक्याला सजवलं गेलंय. नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावा फलकावरती. रिक्वायर्ड रन रेट हा वाढत चाललाय. अजून देखील 29 चेंडूमध्ये 50 धावा या बनवावे लागतील. ओहो, चांगला चेंडू आहे. पंच दिशेने हलक्या हाताने फटक्याला सजवल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. नक्कीच फेकी थोडीशी खराब. देवराज मेटके देखील जर पाहायला गेलं तर सरप्राईज झाले त्या फेकीवरती. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 17 धावा. 17चा खतरा इथे मात्र पाहायला भेटतोय. 17 धावा, 15 होता पहिल्या 2 षटकामध्ये. सतरा धावा फलकावरती लागल्या आहेत. पंधरा होत्या पहिल्या 2 षटकामध्ये. 15 होत्या. 12वा खेळाडू आहे आपला. 12वा खेळाडू आहे आपला. 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. किरण नलावडे पहिल्या 2 चेंडूंवरती एकेरी धाव इथे मात्र खर्ची केली जाते. ओहो, चांगला चेंडू, कौतुक करावं लागेल किरण नलावडेचा. या आधीच्या चेंडूवरती वेग नव्हता, परंतु याच चेंडूवरती वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली आहे. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला आहे. थोडासा जर पाहायला गेलं तर इन स्विंग होताना दिसतोय. ओहो, हा देखील कपाळीचा चेंडू आहे. कौतुक करावं लागेल रुंदाज 11 स्पोर्ट्स संघाचा. काबिल तारीफ गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते, परंतु याच गोलंदाजीवरती उत्तर शोधण्यामध्ये अपयश पाहायला भेटते. बबलू नक्कीच या मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करता दिसत आहेत. आज गोलंदाज वेगळ्याच ढंगामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. हा चेंडू नक्कीच पंचांचा इशारा एक्स्ट्रा डावेचा येतोय. डावे एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा डाव इथे मात्र खर्ची केली जाते किरण नलावडेच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 धावा खर्ची केलेत. 4 चेंडूमध्ये 3 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटतीये. 18 धावा फलकावरती लागलेत. हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा वळावं लागतंय पंचांना ट्रॅव्हलिंगच्या दिशेने, म्हणजेच एक्स्ट्रा धावेची इथे मात्र खून पंचाच्या बाजूतून पाहायला भेटते. वारंवार जर पाहायला गेलं तर सलगचे 2 चेंडू आहेत ते एक्स्ट्रा धावा देऊन गेले आहेत. शक्य जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 19 धावा फलकावरती. डान्सिंग धाव विकेट फटका सजवल्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेलं तर एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावा आल्या. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा फलकावरती. वीस धावा फलकावरती लागले जातात. 2 गड्याच्या मोबदल्यावरती 20 धावा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा इरादा सुरुवातीला दाखवल्यानंतर इथे मात्र किरण नलावडेने देखील आपल्या गोलंदाजीमध्ये टप्प्यावरती थोडस नियंत्रण ठेवलं आणि अचूक टप्पा साधल्यानंतर या 3 षटकांचा खेळ इथे मात्र आपल्याला संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. 3 षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 21 धावा फलकावरती लागले जातात. 21 धावा. एकवीस धावा बनवल्या गेलेत. इथून पुढे 24 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. 24 चेंडू 45 धावा. लक्ष अजून खूप सारं आहे, परंतु या लक्षाला इथे मात्र भेदावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये करावी लागेल. पाहूया प्रयत्न कशा प्रकारे केले जातील. परंतु जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे ती नक्कीच रोखण्याची क्षमता
असणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. ज्या प्रकारचं प्लॅनिंग आहे वृंदाज इलेव्हन स्पोर्ट्स संघाचं, ते प्लॅनिंग नक्कीच त्यांच्या माध्यमातून तंतोतंत अवलंबलं गेलं आहे आणि याचमुळे वृंदाज इलेव्हन संघाचं पारडं पहिल्या 3 षटकामध्ये हे वर्चस्वाचं पारडं पाहायला भेटतंय. परंतु या मॅचमध्ये कमबॅक साधायचं असेल तर 24 चेंडूमध्ये 45 धावा या नक्कीच बनवावे लागतील. 24 चेंडू आहेत, 45 धावा अजून देखील बनवावे लागतील. बनवल्या जातील का हे देखील पाहायचंय. गोलंदाजीसाठी इरफान मालदार. हो चांगला चेंडू आहे, या चेंडूला खोदून काढला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याला सजवल्यानंतर इथे मात्र एकेरी धाव जे आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर संघाची धावसंख्या दुहेरी धावेने पुढे सरसावती देखील. धावसंख्या धावून पोहोचली 23 धावा फलकावरती. इरफान एक युवा सितारा, आपण त्याचा देखील खेळ पाहतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील या वर्षीच्या अंगामध्ये पाहायला भेटलाय. ओहो, या चेंडूवरती नक्कीच पंचाचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा. एक्स्ट्रा धावांवरती अंकुश लगावं लागेल, कारण का या एक्स्ट्रा धावा नक्कीच डोकेदुखी ठरू शकतात या मॅच मध्ये. कारण का एक्स्ट्रा धावा जर खर्ची केला गेला तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक आज साधला जाऊ शकतोय. नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर खूपच उद्वेष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि नतीजा या एक्स्ट्रा धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 24 धावा फलकावरती. अमर आणि त्याचबरोबर बबलू इथून फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. इथे मात्र बबलूच्या बॅट मधून चांगला फटका समोरच्या दिशेने फटक्याला सजवल्यानंतर चांगला झेल इथे मात्र विशालच्या माध्यमातून टिपला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने इथे मात्र झेल टिपला जातोय विशालच्या माध्यमातून. अजून एक झेल टिपलाय विशालने. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय सुनील पाटील यांना. सुनील पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने, परंतु धावसंख्येचा पाठला करायचा अजून देखील 22 चेंडूमध्ये 42 धावा. ओहो, चांगला चेंडू आहे, फुलंदाजीचा चेंडू खोदून काढला गेला आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने या फटक्याला सजवल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 25 धावा फलकावरती लागले जात आहेत. फार रन रेट नक्कीच थोडस जर पाहायला गेलं तर आताच्या बाहेर जाताना दिसतोय. रिक्वायर्ड रन रेट 11+ आपल्याला पाहायला भेटतोय. ओहो, या चेंडूवरती नक्कीच चांगला चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल इरफानचं देखील. एक युवा सितारा आहे आणि या युवा सितारेने जी गोलंदाजी केली ती कौतुकास्पद पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25 फलकावरती लागले जात आहेत. 3 गाड्यांच्या बोबदल्यावरती सुनील शेलार बाद झाल्यानंतर चिप वर्चस्व पाहायला भेटले आहे वृंदाज इलेव्हन संघाचं. ओहो, अजून एक कमालीचा चेंडू. इरफान या मॅच मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. 5वा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि याच ब्रह्मास्त्रावरती उत्तर नाहीये अमर सर यांच्याकडे. देवराजच्या माध्यमातून देखील कौतुक केलं गेलं या चेंडूचं. ओहो, या चेंडूवरती पायांवरती चेंडू आदळताना दिसलाय. त्यानंतर
नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकामध्ये बनवले गेले तर 26वा 4 षटकाचा खेळ समाप्त 26 धावा म्हणजेच अजून देखील 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू 40 धावा. सव्वीसावा फलकावरती 18 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती किरण नलावडे. ओहो चांगला चेंडू आहे. या चेंडूला खेळायचं होतं एकीकडे, खेळलं गेलंय दुसरीकडे. खमालीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल रुंदाज इलेव्हन संघाचा. परंतु या मॅच मध्ये हॉटेल सपाना स्पोर्ट्स संघाला आता मात्र खडबडून जागा होण्याची वेळ आली. कुठेतरी हलक्यात घेतलंय अपोजिट संघाला, रुंदाज इलेव्हन स्पोर्ट्स संघाला. आणि त्याचमुळे या मॅच मध्ये वर्चस्व हे सध्याच्या घडीला हे रुंदाज इलेव्हन स्पोर्ट्स पाहायला भेटते. 17 चेंडू 39 धावा अजून देखील बनवायचे. तर फुल लेनचा चेंडू, या चेंडूला नक्कीच अराउंड द कार्पेटच्या साह्याने केल्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 धावा फलकावरती. 29 धावा फलकावरती लागले जाते. अजून देखील 16 चेंडू आहेत आणि या 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 16 चेंडू आहेत 37 धावा. अजून देखील मॅच थोडीशी कंट्रोल मध्ये आहे. त्यासाठी या 4 चेंडूंवरती प्रहार करावा लागेल, परंतु प्रहार फसलाय. उर्वरित कामगिरी छोटा पॅकेट बडा धमाका. सजनने झेल अचूक टिपला. आज घरच्याच मैदानावरती खेळताना एक वेगळा सदन कासोडे आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी नंतर जो फिल्डिंग मध्ये विश्वास आहे तो विश्वास देखील सार्थ केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका आज नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसेल. सुरुवातीला बॅटिंग साठी सलामीला आले, त्यानंतर गोलंदाजीसाठी पहिला षटक, त्यानंतर क्षेत्ररक्षण नक्कीच कमालीचं पाहायला भेटतं. आज सदन कासोडे हे नाव या सांगरोळ नगरीमध्ये गुंगावताना देखील दिसतंय. धावसंख्या जाऊन पोचली 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. किरण नलावडेच्या खात्यामध्ये अजून एक विकेट ही बहाल केली जाते. आता मात्र समाधान खटके ओहो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय सदन कासोडीच्या माध्यमातून. त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. समाधान खटके यांच्याकडे ताकद आहे. ही मॅच फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे ठासून बदले आणि ती क्षमता ते मात्र दाखवावी देखील लागेल. त्याच बरोबर जर पाहायला गेलं तर या संघाकडे अजित सौंदरकर हे देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. बॅटिंग साठी देखील ओळखले जातात अजित सौंदरकर. या चेंडूवरती फटका, इथे मात्र फसलाय चेंडू. इथे मात्र घात करून गेलाय, फलंदाजाला बाद करून गेलाय.
बॅट फ्रॉम गगन बावडा. या चेंडूवरती फुल टॉस आहे, परंतु या फुल टॉस वरती कोणताही खतरा पाहायला भेटत नाहीये. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. नक्कीच नोचा इशारा पंचांच्या मदतीतून झालाय. नोचा इशारा नो+1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील होताना दिसत आहेत. नो+1 एकूण 2 धावा. कोल्हापूर पोलीस बबलू पाटील मॅन फ्रॉम कळे त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये भरघोस मदत केल्या, ज्यांचा पाठीवरती शाबासकीची ताप देखील मिळाली, असे बबलू पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या सांगरूळ नगरीमध्ये. मॅन फ्रॉम कळे एक दर्जेदार बॅटर देखील आहेत आणि पोलीस खात्यामध्ये त्यांचा देखील दरार आपल्याला पाहायला भेटतो. या चेंडूवरती रनआउटचा चान्स आणि जावं लागेल इथे. मात्र हॉटेल समाधान स्पोर्ट्सच्या एक तगड्या फलंदाजाला नाव आहे समाधान खडके. बॅक टू द पॅव्हिलियन. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फलंदाज इथे मात्र माघारी देखील परतले जात आहेत. प्रत्येक जण आपल्या संघाची साथ सोडताना दिसतंय आणि त्याचबरोबर जे प्लॅनिंग आहे, बॅटिंगचं जे प्लॅनिंग आहे, कुठेतरी फसताना दिसलंय. जीवन जर पाहायला गेलं तर एक मॅच चालवणारे खेळाडू आहेत, सिंगल डबल खेळणारे खेळाडू आहेत. जीवन यांना कुठेतरी वरती प्रमोट करणं गरजेचं होतं, परंतु बॅटिंग ऑर्डर चुकली आणि त्याचमुळे त्याचा फटका इथे मात्र जर पाहायला गेला तर हॉटेल समाधान स्पोर्ट्स या संघाला बसताना दिसतोय. नतीजा संघ इथे मात्र पराभवाच्या छायेमध्ये थोडासा पाहायला भेटतोय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोचली 34 धावा 6 गड्याच्या मोबदल्यावरती. फलंदाजीसाठी अजित शिवाजी सौंदरकर मॅन फ्रॉम गिरगाव. 3 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. पंचांनी द्रुत चेंडू घोषित केला. मिस्टर स्ट्रोक आहे या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इथे मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील केलाय. ओ प्रयत्नामध्ये यश देखील आले. 2 धावा या चित्त्याच्या तपळीने पूर्ण केल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36 धावा धावफलकावरती. म्हणजेच अजून देखील 8 चेंडूमध्ये गरज आहे ती म्हणजेच 30 धावांची. 8 चेंडू 30 धावा म्हणजेच 8 चेंडूमध्ये 5 षटकार हे लगावे लागतील. म्हणजे षटकारांची भाषा बोलण्याची वेळ आली. कुठेतरी जे फलंदाजीमध्ये जे ताळमेळ चुकलाय त्याचा नतीजा सध्याच्या घडीला हॉटेल समाधान स्पोर्ट्सला बसताना दिसतोय. नक्कीच चांगला चेंडू पाहायला भेटतोय. लोवर फुल टॉस फ्लिक केलाय. एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धाव्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आले. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 38 धावा धावफलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी 7 चेंडू 28 धावांची अजून देखील गरज आहे. 7 चेंडू 28 धावा. सुरुवातीला प्लॅनिंग चुकलंय. सुरुवातीला जो सिंगल डबलचा खेळ करणं गरजेचं होतं ते कुठेतरी चुकलंय आणि नतीजा इथे मात्र जर पाहायला गेलं तर आता मात्र 7 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे.
या षटकातील शेवटचा चेंडू दांडी गुल करून गेला, सक्सेसफुल करून गेला. कमालीचा चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. इरफानच्या माध्यमातून अजित सौंदरकर याला इथे मात्र या चेंडूवरती बॅक टू द पॅव्हलियन पाठवला. वा हा चेंडू नक्कीच एक्स्ट्रा धावा देऊन जातोय. म्हणजेच अजून देखील जर पाहायला गेला तर अजून देखील चेंडू तेवढेच आहेत. धाव संख्या अजून देखील बनवायची आहे ती म्हणजेच 19 धावा अजून देखील बनवावी लागतील. 3 चेंडू 19 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यावरती. थोडीशी दयनीय अवस्था पाहायला भेटते. ओहो फुलटॉस होता या चेंडूवरती. फटका मिस टाइम आहे तरी देखील जर पाहायला गेला तर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये पाहायला भेटते. या चेंडूवरती विकेट सॅक्रिफाईस केली जाते. काही गरज नव्हती परंतु स्वतःवरती इथे मात्र विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय जीवनच्या माध्यमातून. परंतु ही मॅच पूर्णपणे आता जर पाहायला गेला तर वृंदात 11 स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकताना दिसतीये. फुलटॉस चेंडूवरती इथे मात्र करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चुकार 4 धावेसाठी. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे मात्र 4 धावेसाठी फटका केल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 52 धावा फटकावरती.
या चेंडूवरती देखील फटका चांगला केला, हुक केला या चेंडूला. 6 धावेसाठी कमालीची बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचली 58 धावा. म्हणजेच ही मॅच जी आहे फक्त 7 धावेच्या फरकाने जिंकलाय रुंदाज 11 स्पोर्ट्सचा संघ. म्हणजे कुठेतरी हॉटेल समाधान स्पोर्ट्स संघाने ज्या चुका केल्या, बॅटिंग ऑर्डर पाठवण्यामध्ये चूक केली, नतीजा त्यांना 7 धावेने या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय. परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे रुंदाज 11 स्पोर्ट्स संघाचं, ज्या प्रकारे ज्यांनी प्लॅनिंग केलं, ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी राहिली आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी या मॅच मध्ये 7 धावांनी विजय संपादन केला. कॉंग्रॅच्युलेशन रुंदाज 11 स्पोर्ट्सचा संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय, या मॅचचा शिल्पकार ठरलाय, या मॅचचा शिल्पकार ठरलाय मॅन फ्रॉम कांचनवाडी. कांचनवाडीचा सुपरस्टार नाव आहे किरण नलावडे. या सामन्याचा सामनावीर ठरतोय. Tamiya.